नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, ऑर्डिनरी फॅक्टरी देहू रोड या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचा AOCP ट्रेड झालेला आहे ITIचा, त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. त्या ठिकाणी मित्रांनो, अप्रेंटिसशिपसाठी जागा निघालेल्या आहेत. एकूण 150 पेक्षा जास्त जागा त्या ठिकाणी अवेलेबल झालेल्या आहेत. या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करावं लागणार आहे, ॲप्लिकेशन करण्याची प्रोसेस कशी असणार, त्याचबरोबर तिथं तुमचं सिलेक्शन कशा पद्धतीने केलं जाणार आहे, तुम्हाला जे स्टायपंड असणार आहे ते किती मिळणार आहे, या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती तुम्हाला या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर माहिती आहे ती सविस्तर माहिती मिळून जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर मित्रांनो, ही जी भरती आहे ही भरती आहे ऑर्डिनरी फॅक्टरी देहू रोड पुणे या ठिकाणी. आणि त्याच्यामध्ये पोस्ट कुठली आहे किंवा ट्रेड कोणता आहे हे इथं दिलेलं आहे. AOCP जो ITIचा ट्रेड झालेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डेंजर बिल्डिंग वर्कर या पोस्टसाठी काय आहे, ही जी भरती आलेली आहे ती आलेली आहे. या पोस्टसाठीच्या जागा निघलेल्या आहेत. आता बघा, इथं कॉन्ट्रॅक्ट बेस जरी दिलेलं असलं तरी तुम्हाला इथं 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. आणि तुमचा परफॉर्मन्स जर चांगला असेल तर तुमचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते 4 वर्षापर्यंत पुढे काय केलं जाणार आहे, वाढवलं जाणार आहे. हे तर लक्षात घ्यायचंय. बघा, तुमचं इथं परफॉर्मन्स चांगला असणं आवश्यक आहे, हे इथं लक्षात घ्या. तुम्ही काम मन लावून केलं, व्यवस्थित केलं तर तुमचं जे काही 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते 4 वर्षापर्यंत होणार आहे. आता इथं तुम्हाला जे काय पे स्केल दिलेलं आहे ते पे स्केल बघा कशा पद्धतीनं आहे मित्रांनो. तुम्हाला बेसिक पे 19,900 प्लस DA असणार आहे. साधारणतः तुमचं जे पेमेंट आहे ते एक 22 ते 25,000 रुपयाच्या दरम्यान असणार आहे. आणि टोटल जागा बघा किती देण्यात आलेल्या आहेत, 149 जागा देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर इथं तुम्ही कॅटेगरीनुसार कशा पद्धतीनं त्या जागांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे ते देखील इथं पाहू शकता. DBW ही तुमची पोस्ट असणार आहे, हे तर लक्षात घ्यायचं आहे. चला, आता इथं बघा आपल्याला काय इसेन्शियल क्वालिफिकेशन दिलेलं आहे ते कोणतं आहे आपण इथं पाहू शकतो. बघा इथं काय म्हटलेलं आहे, एक्स अप्रेंटिसशिप ऑफ AOCP ट्रेड NCTVT यांच्याकडून तुमचा तो ट्रेड झालेला असला पाहिजे. गव्हर्नमेंट प्रायव्हेट ऑर्गनायझेशन मधूनही तुमचा ट्रेड झालेला असणार आहे तर इथं चालणार आहे, हे तर लक्षात घ्यायचं इसेन्शियल क्वालिफिकेशन मध्ये. त्याच्यानंतर एज लिमिट बघा काय आहे, 18 ते 35 वर्ष तुमची एज लिमिट आहे. आणि कास्ट कॅटेगरीनुसार त्याच्यामध्येही शिथिलता देण्यात आलेल्या आहे. तुम्ही ज्या कास्ट कॅटेगरी मधून येत आहात त्या कॅटेगरीसाठी एजचं रिलॅक्सेशन किती असणार आहे इथं तुम्ही पाहू शकता. इथं मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ऍप्लिकेशन फी कोणतीही नाही, तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍप्लिकेशन फी नाही. त्याचबरोबर बघा, तुम्हाला जो फॉर्म आहे तो फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि फॉर्म तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं पाठवायचा आहे. फॉर्म डाउनलोड करण्यासाठीची ही तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे. ही वेबसाईट मित्रांनो मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहे, ती तुम्ही पाहायचा आहे आणि तिथून हा जो फॉर्म आहे तो फॉर्म डाउनलोड करायचा आहे. आणि तुम्हाला हा जो ॲड्रेस दिलेला आहे या ॲड्रेसवरती तुम्हाला ॲप्लिकेशन पाठवायचं आहे. तुम्ही ॲप्लिकेशन पाठवत असताना ॲप्लिकेशनवरती क्लिअर कट लिहायचा आहे, टर्नर बेस्ड DBW पर्सनल ऑफ कॉन्ट्रॅक्ट बेस, हे लिहायचं आहे लिफाफ्यावरती. आणि ते ॲप्लिकेशन तुम्हाला तिथं पाठवायचं आहे. ॲप्लिकेशन पाठवत असताना तुमचा मोबाईल नंबर असेल, ईमेल ID असेल, अचूक टाकणं अतिशय आवश्यक आहे. आणि ते तिथं टाकून तुम्हाला काय करायचं आहे, ते ॲप्लिकेशन 15 दिवसाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. 15 जानेवारी पर्यंत हे ॲप्लिकेशन तुम्हाला तिथं पाठवायचं आहे. त्याचबरोबर जॉबचं स्पेसिफिकेशन कशा पद्धतीने असणार आहे ते इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे मित्रांनो. त्याचबरोबर तुमचं सिलेक्शन जे असणार आहे ते सिलेक्शन तुमचे जे काही ट्रेडचे मार्क आहे त्याच्या मार्कानुसार तुमचं तिथं सिलेक्शन केलं जाणार आहे. त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट तिथं लागणार आहे.
हे इथं लक्षात घ्यायचंय मित्रांनो। तुम्ही जर ऍप्लिकेशन व्यवस्थित भरून नाही पाठवलं, माहिती अपुरी पाठवली आणि जी काही डेट दिलेली आहे त्याच्यानंतर पाठवलं तर तुमचं ऍप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतं, हे इथं लक्षात घ्यायचंय। काही जनरल इन्स्ट्रक्शन इथं देण्यात आलेले आहेत, ते तुम्ही पाहायच्या आहेत। तर बघा मित्रांनो, ही जी भरती आलेली आहे ही भरती अतिशय चांगली भरती आहे, ज्यांचं अप्रेंटिसशिप झालेलं आहे आणि ITIचा AOCP ट्रेड झालेला आहे त्यांच्यासाठी ही भरती अतिशय चांगली भरती आलेली आहे। तर मित्रांनो बघा, इथं तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे जोडावं लागणार आहेत। तुमचे जे काय मार्कशीट्स वगैरे आहेत, ट्रेडचं जे काय सर्टिफिकेट आहे, त्याचबरोबर तुमचं एज्युकेशनल जे काय क्वालिफिकेशन आहेत त्या सर्व क्वालिफिकेशन भरून तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळं एका लिफाफ्यामध्ये टाकायचं आहे आणि तिथं लिफाफ्यामध्ये टाकून जो तुम्हाला देहू रोडचा ऍड्रेस दिलेला आहे ऑर्डिनरी फॅक्टरीचा, त्या ऍड्रेस वरती पाठवायचा आहे। फॉर्म बघा तुम्हाला कशा पद्धतीने दिलेला आहे, इथं तुम्हाला तुमचा फोटोही काय करायचंय, लावायचा आहे आणि पूर्ण फॉर्म हा ब्लॉक लेटर मध्ये भरायचा आहे, हे लक्षात घ्या। बघा ही जी काही माहिती आहे ती सर्व माहिती डिटेल मध्ये भरायची आहे आणि त्याचबरोबर इथं तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे, त्या डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही इथं पाहू शकता। हे सर्व डॉक्युमेंट तिथं जोडायचे आहेत आणि हा डिक्लेरेशन फॉर्म वगैरे भरून तुम्हाला काय करायचंय, हे सर्व ऑर्डिनरी फॅक्टरी देहू रोडच्या ऍड्रेस वरती पाठवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे। तर मित्रांनो बघा, ही चांगली भरती आलेली आहे AOCP ट्रेड ज्यांचा झालेला आहे त्यांच्यासाठी। तुम्हाला याबाबत आणखीन काही माहिती आवश्यक असल्यास तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।